परिपाठात आम्ही बसलो होतो तेव्हा ती अशी ती कधी येत नाही बरं का आमची मुख्याध्यापिका आली आणि माईक घेतला बोल आणि गावडे मॅडम कडून माईक घेतला व जडत आणि मग म्हणाले की वीरा भोस कुठे आहे उठवलं आणि मग बोलली की शिवाजी महाराजांच्या पंजोबाचे नाव काय मला माहित नव्हतं म्हणून मी काही नाही बोलले पण तिने दुसऱ्या मुलीला उठवलं जी तिला माहित होती जिला ते उत्तर येतं आणि मग तिने सांगितलं मला वाटलं सॉल्व होईल मी खाली बसले आणि परत उठवलं तिने आणि मी परत एक प्रश्न विचारला मला माहित नव्हतं दुसरीला उठवलं मी परत खाली बसले असं करून तिने 5 वेळा उठून बसवलं आणि बोलली नॉनसेन्स कळत नाही का तुला मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून मला तोवर खूप राग आला होता पण मी चुप्प बसले होते शाळेत होते म्हणून तेव्हा ती बोलली तुमचे पप्पा असे तुम्ही रस्त्याने जाताना असे लोक तुमच्यावर बोटवून बोलते तिचा बाबा असं खोटा फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो म्हणून मला परिपाठात उभं केलं आणि प्रश्न विचारले शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते मी बरोबर उत्तर दिलं त्यानंतर म्हणाला शिकून मोठं व्हा नाही तर रस्त्यावरून जाताना असं लोक म्हणतील की हिच्या बापाने असे फोटो काढले आणि अशी तक्रार केली कईचे नारद बनायचे नाही परिपाठात आम्ही बसलो होतो तेव्हा ती अशी ती कधी येत नाही बरं का आमची मुख्याध्यापिका